नमस्कार मंडळी, महाराष्ट्र लॉ ॲडवायझरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याने सध्या संपूर्ण राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात खळबळ माजून दिली आहे. तुम्हाला माहीतच असेल की गेल्या काही दिवसापासून न्यायालयात एक महत्त्वाची केस सुनावणी सुरू होती. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होती. यामध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वतःहून न्यायालयात हजर राहून जोरदार युक्तिवाद केला आहे. एखाद्या वकिली क्षेत्रामधल्या मुख्यमंत्र्यांनी पहिली वेळेस न्यायालयामध्ये स्वतः हजर राहून बाजू मांडणे ही पहिलीच वेळ आहे. मुख्य मुद्दा होता SIR म्हणजे स्टेट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आणि आयोगाच्या त्यावरील भूमिका. आयोग म्हणजे निवडणूक आयोग. आज व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की ममतांनी न्यायालयात नक्की काय युक्तिवाद केला, SIR वरून न्यायालयाने आयोगाला का फटकारले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने आयोगाला कोणते कडक आदेश दिले आहेत, याविषयी आज आपण बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेले आहे अनेक कायदेशीर पेच आणि त्याचे निराकरण. हे प्रकरण समजून घेण्यापूर्वी आपल्याला थोडं मागे जावे लागेल. निवडणूक आयोगाने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये आणि प्रत्यक्षात असलेल्या पुराव्यामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. ज्यावेळी हे प्रकरण उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात आले तेव्हा ममता बॅनर्जी यांनी स्वतःची बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. कायदा मंत्री आणि तज्ज्ञ वकिलांच्या टीमसोबत त्यांनी हा लढा कसा लढला हे पाहण्यासारखे आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या युक्तिवादात 3 मुख्य मुद्दे मांडले. पहिला मुद्दा होता पुराव्याशी छेडछाड. त्यांनी असा दावा केला की निवडणूक आयोगाने सादर केलेले SIR स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट हा वस्तुस्थितीला धरून नाही, त्याला राजकीय हेतूने बदल करण्यात आलेले आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरा मुद्दा आहे आयोगाची स्वायत्तता. आयोगाने कोणाच्याही दबावाखाली येऊन हा रिपोर्ट बनवला असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकशाहीत स्वायत्त संस्थांनी निष्पक्ष काम करणे किती गरजेचे आहे यावर त्यांनी भरपूर भर दिला. तिसरा मुद्दा आहे कायदेशीर प्रक्रिया. SIR तयार करताना ज्या कायदेशीर तरतुदीचे पालन करायला हवे होते ते झाले नसल्याचे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. ममतांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आयोगाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटलं आहे की आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि तिथे काम केवळ सत्याचा शोध घेणे आहे, कोणाचीही तरी बाजू घेणे नाही. न्यायालयाने SIR मधील त्रुटीवर बोट ठेवले. आयोगाकडे या प्रश्नाचे ठोस उत्तर नव्हते किंवा रिपोर्टमध्ये काही विशिष्ट नावे का वगळण्यात आली किंवा का समाविष्ट केली याबद्दल न्यायालयाचा संयम सुटला आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सुनावणीनंतर न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते अत्यंत क्रांतिकारी मानले जात आहेत. त्यामधील आपण काही पॉईंट बघूत. पहिला पॉईंट आहे न्यायालयाने जुना SIR फेटाळून लावत किंवा त्याला स्थगिती देत नवीन पारदर्शक चौकशीचे संकेत दिले आहेत. दुसरा पॉईंट आहे ह्याच्यामध्ये आयोगाला पुढील 15 दिवसाच्या आत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. तिसरा मुद्दा आहे अधिकाऱ्यावर ताशेरे. या मुद्द्यामध्ये ओढले आहेत न्यायालयाने. ज्या अधिकाऱ्यांनी हा रिपोर्ट तयार केला आहे त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. यामध्ये चौथा पॉईंट असा आहे इथून पुढची सर्व प्रक्रिया कॅमेरा देखरेखीखाली किंवा विशेष निरीक्षकाच्या उपस्थितीत व्हावी असे न्यायालयाने सूचित केले आहे. तर मंडळी, महाराष्ट्र लॉ ॲडवायझर म्हणून आमचे असे मत आहे की हा निकाल केवळ एक पक्षाचा विजय नाही, तर तो कायदेशीर प्रक्रियेकडे विजयाकडे नेणारा मार्ग आहे. जेव्हा
जेव्हा घटनात्मक संस्था आपल्या कर्तव्यात कसूर करतात तेव्हा न्यायालय हस्तक्षेप करून न्याय मिळवून देते. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या युक्तिवादामुळे या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. आगामी काळात निवडणूक आयोग काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटते? न्यायालयाचा हा निर्णय योग्य आहे का? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. कायद्याची माहिती घेत राहा आणि सतर्क राहा. जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद.